नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आम्ही त्रिवेंद्रमपुरमचा जो रिसॉर्टवरचा आमचा आजचा दिवस आहे तो लास्टचा दिवस आहे आणि आम्ही रिसॉर्टवरती काय काय धमाल केली ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सो चला लेट्स गो। परत आपण हॉटेलवरती आलो आहोत। हॉटेलवरती जाऊन रेडी होणार आहोत आम्ही। ॲक्च्युली आमचं शेड्यूल थोडं चेंज झालेलं। आम्ही ज्या प्लॅनिंगनुसार आलेलो तसं काहीच झालं नाही आमचं। ॲक्च्युली पूर्ण आमचं शेड्यूलच चेंज झालं इथे येऊन, कारण की पावसाने पूर्ण वाट लावलेली। पण आम्ही पाऊसमध्येच पडला तरीसुद्धा आम्ही आमच्या दिवसाची वाट न लागू देता आम्ही बरोबर शेड्यूल मॅनेज केला आणि आम्ही जे जे ठिकाणं फिरणार होतो त्याचा फक्त टाईम चेंज करून सर्व आम्ही ठिकाणं फिरलो आणि आता पावसात भिजूनच आलेलो। सो आम्ही मस्तपैकी चिल मारायला स्विमिंग पूलमध्ये रिसॉर्टच्या उतरलेलो आणि त्याचा पण आम्ही पुरेपूर वापर केला। त्यातही आम्ही फार मस्ती केली। सर्वजण झोपल्यात आमच्यातले, पण आम्हाला थोडंसं रिलॅक्स व्हायचं होतं आणि हा एवढा भारी व्यू आणि एवढं भारी क्लायमेट आहे ते मिस नव्हतं करायचं। थोडंसं फिरायला आलो आहे आम्ही। मोकळा हवा यायला सगळ्या बाजूने। थोडासा बीचचा व्ह्यू बघण्यासाठी वेव्स तुम्हाला दिसणार नाही कारण की खूप अंधार आहे इथे। असंच फिरतो इथे, खूप थंड वारा आहे, खूप मस्त वाटतंय। लाईट हाऊस जी फिरताना लाईट दिसते ना ती लाईट हाऊसची लाईट आहे। समुद्राच्या वेव्स खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि फार खवळलेला आहे हा समुद्र। झोप आली आहे, आता जाणार आहोत आम्ही 1-2 राऊंड मारून फिरा झोपण्यासाठी जाणार आहोत। तुम्हाला जी बॅगला लाईट दिसते आहे वरती ती लाईट हाऊसची लाईट आहे। अंधार झाला आहे, 12 वाजले। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्ही बीचवर आलो आहे। मस्त वाटतंय। मी डॉगीजला खूप घाबरते आणि सकाळ सकाळ बीचवरती आमच्यासोबत कोणीच नव्हतं, फक्त हे डॉगीज होते आणि ते अंगावरती धावत होते। मला फार भीती वाटत होती। त्यांना आई नाही ना, तरी पेशंटसारखं वागले रात्री। डेंजर धावत येतात आमच्या अंगावरती 2-3 वेळा चढ आले। वॉटर तर आम्ही सकाळचे 6 वाजता रात्री 12-12:30 वाजता झोपल्यानंतर सकाळी 6 वाजता उठून आम्ही आलेलो चालायला आणि फार
मस्त वाटलं. सकाळ सकाळ उठून बीचवरती चालायचा एक एक्सपिरियन्स पण वेगळाच होता. तिथे फोटो सेशन चालू आहे. कोणती ही ब्लॅक देऊ? हे घे. तर आता आम्ही सकाळचा नाश्ता करून निघणार आहोत LOP साठी. खा खा, चांगलं लागते का? केळी आहेत, हा उपमा आहे, सांबर, चटणी आणि इडली. ऑब्वियस केरळला आलोय, साऊथमध्ये, तर हे सगळं असणारच. त्याच्यामध्ये ब्रेड्स. फक्त रूम आणि जो सी फेस मी तुम्हाला गॅलरीमधून दाखवणार आहे, तो बघा. हा पसारा पाहू नका. हा आहे आपला रिसॉर्ट जीवनचा रूम. आम्ही या रूममध्ये राहिलो. हे आहे टॉयलेट, बेड आहे. जया मॅडम रेडी होता ते सगळ्यात भारी व्ह्यू आणि सगळ्यात भारी रूमचा प्लस पॉइंट आहे तो म्हणजे या रूमची गॅलरी आहे. पाहू शकता सुंदर त्याला सगळ्यात जास्त हेच आवडतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गॅलरीत उभा राहिला तर तुम्हाला समोरच लाईट हाऊस आहे. जे बघण्यासाठी लोक इथे लांबून लांबून येतात. हे लाईट हाऊस सुद्धा या गॅलरीमधूनच दिसतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सी व्ह्यू असल्यामुळे की तुम्हाला जेवढं रिलॅक्स व्हायचं आहे, पूर्ण माइंड फ्रेश होतं, खूप छान वाटतं. तर जो नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणार आहे तर आम्ही LOPला जाणार आहोत आणि पूर्ण बोट हाऊसवरती आम्ही राहणार आहोत आणि पूर्ण बोट हाऊस त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे. सो तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि आजचा व्हिडिओ मग तुम्हाला कसा वाटला, आमचा सी फेस रिसॉर्टमधला रूम कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खालती जी बेल आयकॉन दिसते तिला क्लिक करा. सो यापुढची जेही काही व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो गाईज मस्त राहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय.